आशिवरे संघाच्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह पोहोचलेला आहे। अग्राव संघ त्वरित पाठवा। पॅनलच करणार आम्ही, इशारा देऊ नका आम्हाला प्लीज। तुम्ही येता वेळी 11 काय येता हा आमच्या मनामध्ये प्रश्न पडलाय। इथे आता आपण पाहतो या ठिकाणी ही स्पर्धा पूर्ण जगभर आपण या ठिकाणी ड्रीम्स 11च्या माध्यमातून पसरवत आहोत। 10व्या नंबरचा 11व्या नंबरचा खेळाडू पाठवा इथे। मॅच सुरू होणार नाहीये। धावत पलत यस आमच्या सन्मानाला मान दिल्यामुळे धन्यवाद म्हणतोय। आणि मॅच मित्रांनो आपल्या समोर घेऊन चलतोय मी आहे सादिक सर, घेऊन चलतो मैदानाकडे। अग्राव संघाच्या ठिकाणी फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी तो म्हणजे नागेश। सागर सम्राटच्या चषकामध्ये ज्याने शेवटच्या मॅच पर्यंत चांगली फलंदाजी केली होती तोच नागेश ऑन द स्ट्राइक। या ठिकाणी नागेश शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफच्या दिशेने खेळून काढलाय, गलीच्या दिशेने चेंडू जातोय, सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालं नाही कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं। 2 धावा पहिल्या या ठिकाणी चेंडूवरती मिळवले नागेशने आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी। 2 धावाने सुरुवात झालं, 2 धावाने मॅचची या ठिकाणी वेलकम झालेला आहे। गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आशिवरे संघाचा डावखुरा गोलंदाज एक सुंदर या ठिकाणी पर्सनॅलिटी घेऊन आपल्या समोर सादर झाला तो म्हणजे मनीष आणि नागेशचा हा सामना आपल्या समोर का असणार। या सामन्याचा गोड शेवट तो पाहायला मिळेल। लढत आहे दोन्ही संघ। होते चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतो आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून या ठिकाणी चेंडू जातोय, 1 बाउन्स चौका। तर धावसंख्या 4 वाढली। धावसंख्या या ठिकाणी मला स्कोरर या ठिकाणी जुळलेले आहेत दयानंद कासकरजी, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद म्हणतोय। ड्रीम्स 11च्या या ठिकाणी नक्कीच पदाधिकारी सुद्धा मला जुळलेले आहेत। धावसंख्या 6 पहिलं षटक ऑन द वे असताना या ठिकाणी मनीष यांनी 2 चेंडू टाकलेले आहेत। पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च झाल्या। नेक्स्ट चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धावा मिळाल्या। मित्रांनो मैदानामध्ये या ठिकाणी अलिबाग विभागातील एक चांगले सितारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही स्पर्धा चांगली होणार, या स्पर्धेची आपण वर्षभर वाट का पाहतो याचं उत्तर मित्रांनो मैदानामध्ये चालू आहे। कारण या स्पर्धेमध्ये मोठे मोठे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ते 2 संघ या ठिकाणी आपल्या समोर क्रिकेट खेळत आहेत। या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिफेन्स करतोय आपण पाहायला गेलो तर चेंडू शॉर्टलेगच्या दिशेने गेलं, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। फर्स्ट टर्म मध्ये चेंडू गॅदर केला या ठिकाणी प्रसादजी पाटील। आपण पाहतोय प्रसादजी यांना मैदानामध्ये विकेट किपरची भूमिका मैदानामध्ये पूर्ण करत आहेत। प्रसादजी मैदानामध्ये दिसले म्हणजे स्पर्धा मोठी असते कारण मित्रांनो नवीन खेळाडूंना प्रसादजीकडून खूप काही शिकायला मिळतं। चांगली फलंदाजी, चांगलं व्यक्तिमत्व। रोहा पोलीस स्टेशन या ठिकाणी एका वेळी कार्यरत असणारे प्रसादजी आज मैदानामध्ये दिसत आहेत। चांगल्या पद्धतीने स्पर्धा या पहिल्या दिवसामध्ये सजलेली आहे, पाहूया। मोठा फटका या ठिकाणी बॅटची एज लागलेली आहे, नो डाऊट या ठिकाणी प्रथम फलंदाज बॅक टू नेक्स्ट फलंदाज या ठिकाणी शैलेश। आपण पाहिलं शैलेशजी या ठिकाणी 40+ पूर्ण आयुष्य ज्याने क्रिकेट खेळलं, पूर्ण रायगड जिल्हा ज्याने आपल्या खेळाने या ठिकाणी नवीन खेळाडूंना घडवलं। कित्येक वर्ष या ठिकाणी आपण खेळताना पाहत असताना एवढ्या एज मध्ये जाताना ज्यावेळी खेळाडू खेळतो त्याच्याकडे नक्कीच स्किल खूप मोठी असते मित्रांनो। त्या स्किलची माझ्या तोंडातून जेवढी प्रशंसा होईल ती मी करणारच। तशीच या ठिकाणी क्रिकेटचा टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळतोय। वंडर फलंदाज शैलेश, मॅन फ्रॉम अग्राव का असणार या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती कशा पद्धतीने सामना करणार। शॉर्ट चेंडू या ठिकाणी नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न केला होता,
तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळालं. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला प्रसाद यांनी मात्र फलंदाज बांधायला एक धाव निघाली आणि या ठिकाणी मात्र ना तेरा कसूर ना मेरा कसूर. एक वेळा प्रयत्न केला, यश मिळालं नाही. नेक्स्ट टाइम प्रयत्न करून यश मिळवलं डीजे. उसी ने आगे चलकर इतिहास रचा है. एक वेळा प्रयत्न केले, यश नाही मिळाले. नेक्स्ट टाइम करून दाखवलं. आय कॅन डू इट. यस, मी करू शकतो. याचं उत्तर दिलं प्रसाद पाटील यांनी. आणि एक मोठा फलंदाज नागेश सगळा फलंदाज पविलियन या ठिकाणी जातोय. डगआउट नक्कीच नाराज असेल, काही गरज नव्हती. नागेशचा स्वतःचा कॉल होता. जाऊया पुन्हा मॅच कडे. शैलेश या ठिकाणी स्ट्रेट ड्राइव्ह फटका, एक धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा कॉल दिला, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावांनी या ठिकाणी संतुष्ट असेल आग्राव संघ. एक षटक पूर्ण. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या या ठिकाणी आपल्या समोर सादर करतोय 10. ज्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या, उर्वरित 4 चेंडूवरती या गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्या. म्हणजे किती चांगली गोलंदाजी केली, या मॅच मध्ये राहण्यासाठी किती प्रयत्न केले हे आपण या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय शैलेश आणि तरंग. एक फलंदाज या ठिकाणी, पारस नावाचा फलंदाज या ठिकाणी माघारी परतला. त्याची फलंदाजी या ठिकाणी पाहायची होती. पूर्वा 11 साई संघ, संकेत स्पोर्ट्स 11 अग्राव संघ, शिग्रा संघ, या 2 संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठचा ताबा घ्यायचा आहे. पुढचं नाव काय? चॅनलचं नाव काय? एक जबरदस्त गोलंदाज ऑफच्या दिशेने गोलंदाजी करतोय. एक चांगला चेंडू आपण पाहायला मिळालं. पहिला चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जागा शोधली या ठिकाणी शैलेशने, आपल्या पिंट्याने. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तरंग. 10 धावा या ठिकाणी. 7 चेंडूचा खेळ समाप्त. 4 षटकांची मॅच. मोठा फटका स्ट्रेट या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने, लॉंगॉनच्या दिशेने पाहायला मिळेल. 1 बाउन्स चौकार डीजे. गोलंदाज या ठिकाणी पिंट्या पाटील, एक आयकॉन क्रिकेट युगातील खेळाडू. सेकंड ओव्हर ऑन द प्रोग्रेस. धावसंख्या आहे संघाची 2 फलंदाज बाद असताना 14. शैलेश आणि तरंग ही फलंदाजीची जोडी मैदानामध्ये उभी आहे. मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला. नो डाऊट सीमा पार, पार्किंग लॉट मध्ये.
मी सुरुवातीलाच सांगितलं होतं मित्रांनो, ज्याच्यावरती जग हसलेलं आहे त्यानेच पुढे जाऊन इतिहास रचलेला आहे. तरंगच्या पहिल्या सुरुवातीला बॅट मध्ये चेंडू आले नाही, मात्र आता 2 चेंडूवरती प्रहार करून संघाला धावसंख्या या ठिकाणी मजल मारतोय 26. असं चेंडू चांगल्या पद्धतीने कार्पेटच्या पद्धतीने खेळून करतो. आपल्या दिशेसाठी क्षेत्ररक्षण आहे, सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फर्स्ट ऍक्शन मध्ये चेंडू घेऊन नक्कीच थ्रो केलं, 1 धावसंख्या मिळाली. या षटकावरती या ठिकाणी प्रहार केलं गोलंदाज या ठिकाणी पिंट्या पाटील. याच्यावरती प्रहार करण्यामध्ये तरंगला यश मिळालं. तरंग एक चांगला खेळाडू आहे, त्याच्यावरती स्वप्न कॉन्फिडन्स आहे. पुन्हा जाऊया शैलेशकडे. असं चेंडू आपल्या दिशेने जागा दाखवली, एकदा पूर्ण. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो क्षेत्ररक्षण होता ज्याने यापूर्वीचा चेंडू अडवला होता. धावसंख्या पुन्हा 2 ने वाढली. षटक पूर्ण या ठिकाणी, षटक पूर्ण 2 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी धावसंख्या 28 29. 29 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. 10 या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा खर्च झाल्या. माझ्या दुपारच्या झोन मध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो मित्रांनो, सामना आहे सध्याचा इन्फॉर्म संघ असणारा हशिवरे संघ, ज्याला या ठिकाणी नक्कीच आपले शेजारी एक दानशूर व्यक्तिमत्व आप्पाजी मयेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर झालेला संघ. त्या संघाचे क्षेत्ररक्षण आहे, फलंदाजी करतोय या ठिकाणी अग्राव संघ. आणि अग्राव संघाचे 2 फलंदाज, एक बाजूला शैलेश, दुसऱ्या बाजूला तरंग. तरंगच्या बॅट मधून या ठिकाणी 2 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार पाहायला मिळाला. नेक्स्ट गोलंदाज या ठिकाणी प्रणय. मोठा फटका लेगच्या झोन मध्ये, नो मॅच लेडे चेंडू जात आहे सीमारेषेच्या बाहेर. गणगणित खणखणीत बाबा रामदेव पतंजली षटकार. सुद्धा मी या ठिकाणी सत्कार करतोय, धन्यवाद म्हणतोय. तर मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला तरंगच्या बॅट मधून. मनामध्ये गाठ बांधलंय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. तरंग या ठिकाणी सुसार सुटलेला आहे, प्रत्येक चेंडूला आकाश दाखवतोय. असं चेंडू कार्पेटच्या पद्धतीने खेळून काढलेला आहे, 1 धाव मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण मनीष कडून पाहायला मिळालं. फर्स्ट ऍक्शन मध्ये चेंडू घेऊन नक्कीच चांगला थ्रो करतोय, 1 धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली अग्राव संघाची 36. जी भूमिका नागाव अग्राव संघाचा या ठिकाणी नागेशला घ्यायची होती ती तरंगने घेतलेली आहे. एक फलंदाज बाद झाला म्हणून अजिबात डिप्रेशन मध्ये न जाता खुलून खेळतो हा फलंदाज, तो म्हणजे तरंग. मोठा फटका या ठिकाणी सेकंड स्लिप मध्ये गेला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. एक चांगला झेल, चांगला खेळ, चांगली स्पर्धा. डीजे आमदार चषक, ज्या चषकाचं या ठिकाणी नक्कीच वर्षभर माझा पंचकृषी चनेरा पंचकृषी वाट पाहत असते. कोणती स्पर्धा मित्रांनो, तर गैनाची स्पर्धा. ज्या स्पर्धेचा नक्कीच प्रथम क्रमांक 50,000 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला एकापेक्षा एक चांगले संघ पाहायला मिळत असतात. त्याचा हा पहिला दिवस. वरती चेंडू कार्पेटच्या पद्धतीने आपल्या दिशेने खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा खेळाडू मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, ज्याच्याकडे या चालू सामन्यामध्ये 3 चेंडू गेले, 3च चेंडू अडवण्यामध्ये त्याला यश मिळालं. संत गतीने या ठिकाणी सामना आपल्या समोर चालू आहे मित्रांनो. अग्राव विरुद्ध हशिवरे. मोठा चेंडू, मोठा फटका, पंचांकडे अपील मोठ्या. मात्र काय झालं मैदानामध्ये, तू घेणार का मी
घ्या मित्रांनो, पंचांचा निर्णय आपण पाहतोय, एकदम फेअर डिलिव्हरी आहे मित्रांनो. चांगल्या पद्धतीने बॅटच्या स्लॉट वरती घेतला, झेल होऊ शकत होता, मात्र या ठिकाणी एकमेकांना कॉल नव्हतं. हेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या 4 ने वाढली, 41 धावसंख्या. फुल टॉस चेंडू पुन्हा, नो डाऊट या ठिकाणी ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर. तिचे धावसंख्या 47. वैयक्तिक 30 धावांची फलंदाजी करत आहे तरंग. जॉईन केलं त्याला श्रनिक या फलंदाजाने. आता मात्र या 6 चेंडूवरती प्रहार करण्यासाठी स्ट्राईक असेल श्रनिक कडे. त्याला काही कानमंत्र दिले असतील. चेंडू त्वरित पाठवायचा आहे. व्हॉलेंटियर्स जरा बाउंड्रीचा ताबा घ्या. मॅच बॉल आहे, महत्वाचा आहे मित्रांनो. नेक्स्ट गोलंदाज हाणामारीचा षटक, प्रहार करण्याचा षटक म्हणायला हरकत नाहीये. ज्या षटकामध्ये अजिबात फलंदाज दयंदजी विकेट जाण्याचा टेन्शन घेत नाही, तो षटक, तो म्हणजे स्लॉग ओव्हर. 47 धावा आहेत, 6 चेंडू शिल्लक. तरंग वैयक्तिक 30 धावांची खेळी करतोय मैदानामध्ये. दुपारच्या झोन मध्ये भगवा चषक, या चषकामध्ये रंगलेली पहिल्या दिवसाची मॅच. ज्या मॅच मध्ये खूप मोठे या ठिकाणी आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. मनीष सारखा खेळाडू आहे, पिंट्या पाटील सारखा खेळाडू आहे, नागेश आहे, प्रसादजी पाटील आहेत. तरंग या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू धावसंख्या किती या ठिकाणी पोहोचवणार. श्रनिक या ठिकाणी फलंदाजी करतोय. काही कानमंत्र दिलं या ठिकाणी श्रनिकला. कशा पद्धतीने पहिल्या चेंडूवरती प्रहार करणार याची उत्सुकता आहे. नक्कीच लेगच्या दिशेने खेळून काढतोय. एक धाव तर पूर्ण केली. धावसंख्या, दुसऱ्या धावचा कॉल दिला, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावचा कॉल देणार का या ठिकाणी. प्रयत्न तर केले आणि मात्र तिसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी श्रनिक बाद होतोय आणि स्ट्राईक स्वतःसाठी ठेवण्यासाठी या ठिकाणी तरंगने हे प्रयत्न आपल्या समोर प्रयत्न केले. मित्रांनो, या ठिकाणी श्रनिक तिसरी धाव घेण्यासाठी बाद झालं. धावसंख्या आहे आपण पाहायला मिळालं 49. 5चा मॅच आपण पाहायला मिळालं तर नौकार विरुद्ध माधवकार होतं. 70 धावांच्या या ठिकाणी आव्हान केलं होतं आणि तोच धावसंख्या जवळजवळ 60 धावसंख्या करण्यामध्ये यश आलं होतं. म्हणजे चांगल्या ठिकाणी मॅच आणि चांगलं ग्राउंड आणि चांगली विकेट. या विकेटवरती, या मैदानावरती चेसिंग होतोय. अशी स्पर्धा मित्रांनो. या ठिकाणी माझे काही मान्यवर जुळलेले आहेत. व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हायचं आहे. गावातील मान्यवरांना विनंती, नौशादजी या ठिकाणी खुर्चीमध्ये बसून आपल्याला मॅच पाहायची आहे. टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने डिफेन्स करतोय. आपण पाहायला मिळालं तर मिड ऑनच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव, 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 51. षटक घेऊन आलेला आहे स्वतः प्रसादजी पाटील. चांगल्या पद्धतीने स्ट्रेट फटका, एक ब्रह्मास्त्र शस्त्र या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू अडवता आलं नाही. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. शफल करून चेंडू घेतला, बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला, पार्किंग लॉट मध्ये. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या उच्चांक घेतोय 55.
उर्वरित भरपूर चेंडू शिल्लक आहेत. पाहायला मिळालं चालू षटकातील 3 चेंडू शिल्लक. उलटा असं चेंडू एक दिशेने जागा दाखवली. क्षेत्ररक्षक सज्ज आहे मात्र ठिकाणी झेल घेता घेता सोडली आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा खर्च झाल्या. काही नाराजगी असेल प्रसादजी यांना. आज पाहायला मिळालं तर क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळाली नाहीये. काही चेंडू अडवता आले असते, काही झेल घेता आले असते, मॅच मध्ये इन राहता आलं असतं. प्रेशर असतो मित्रांनो, कारण स्पर्धा जवळजवळ 50,000ची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर आपण चूक करणार तर आपण स्पर्धेमधून बाहेर जाणार. याची पूर्ण डिटेल आहे आपल्या सर्वांकडे. तरंगची झेल सुटली. 2 धावा. पुन्हा ठिकाणी तरंग ऑन द स्ट्राइक. और पे चेंडू आमच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण झालेला आहे. 1 धाव पूर्ण ठकून मैदानावरती आपण पाहतोय. तरंग स्ट्राइक स्वतःकडे देतोय. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने वाढली. एक चांगली फलंदाजी. तरंग पाटील या ठिकाणी मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. पंचांचा कॉल. थांबा. चांगल्या पद्धतीने त्या दिशेने खेळून काढतो. जिथे झेल सुटली या झेलवरती घेणार का? आणि मात्र या ठिकाणी आता मात्र फलंदाज बाद होतोय. सात धावांची या ठिकाणी गरज आहे हाशिरोई संघाला. आपण पाहूया तरंगकडे जाऊया. आपण सर्वांचं लक्ष तरंगच्या दिशेने आहे. मला माहिती आहे मित्रांनो, शेवटच्या चेंडूवरती बाद झालं ज्याने आपल्या संघासाठी 43 धावा 43 धावा या ठिकाणी खेळून जमा केलेल्या आहेत. त्याच्यासाठी नक्कीच अग्राव संघाने नक्कीच टाळ्यांचा गजर केलेला आहे. आपण तो दृश्य नक्कीच पाहायला मिळालं. मित्रांनो, मॅच संपली नाहीये कारण हाशिरे संघाकडे जबरदस्त फलंदाजी आहे. त्या पूर्ण हाशिरे संघाचे 2 प्रमुख हार्डहिटर फलंदाज मैदानाच्या दिशेने वळत आहेत. 24 चेंडू 60 धावांची गरज. 60 धावा 24 चेंडू. का असणार मॅचचा अंतिम गोड शेवट? कोणाच्या दिशेने झुकणार? आपल्या आयुष्यामध्ये असे खूप मोठे महत्वाचे सामने इन करून सोडले ते 2 फलंदाज पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटील या ठिकाणी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. जाताना टीम मीटिंग होतोय, मैदानामध्ये चर्चा होतोय. आग्रा संघ या मैदानावरती आपण पाहायला मिळालं तर सागर सम्राटची स्पर्धा या वर्षी जी घडली त्या स्पर्धेमध्ये आग्राव संघाने प्रथम क्रमांक मिळवलं होतं. तोच आग्राव संघ या ठिकाणी भगवा चषकामध्ये सुद्धा पहिल्या मॅच मध्ये 60 धावा जमा करतोय. का असणार या ठिकाणी रणनीती? का असणार प्लॅनिंग? कोणाला करणार चॉईस? फलंदाज या ठिकाणी कशी फलंदाजी करणार? प्रति षटक या ठिकाणी आपण पाहतोय 15ची सरासरी. चला जाऊया, कॉल कडे जातो मित्रांनो. संकेत स्पोर्ट्स 11 आयोजित शिग्रा संघ या संघाला कॉल दिला होता. संघाचा संघनायक तसेच पूर्वा 11 साई या संघाचा संघनायक त्वरित या. उशीर करू नका. शिग्रा चला या, त्वरित या. माझ्या शब्दाला मान द्या. त्वरित या ठिकाणी अकीबजी महाडकर सुद्धा मला दिसत आहेत. रॉयलच्या ठिकाणी नक्कीच फॅन्स फॉलोइंग आलेली आहे. शकीब जे आलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण दुपारच्या झोन मध्ये चांगले सामने आपण पाहणार आहोत. शिग्रा संघाचा संघनायक त्वरित पाठवा. साई संघ
नाणेफेक करायचं या ठिकाणी आयोजकांकडून कॉल आलेला आहे. अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी. करणजी नाणेफेक करून घ्यायचं आहे. शिग्रा संघाचा संगणक या ठिकाणी आलेला आहे. साई संघाचा संगणक सुद्धा मागाशी आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगला सामना याच्यानंतर सुद्धा पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे मित्रांनो. स्पर्धा आहे, आपण पाहतोय भगवा आमदार चषक 2025 चा थरार. या मैदानामध्ये दोन संघ आपसामध्ये भिडत आहेत, लढत आहेत, एकमेकांच्या पेक्षा जास्त ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. एक बाजूला आपण पाहिलं तर तरंग होता, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रसाद पाटील होते. आता जाऊया ज्याच्याकडे चेंडू आहे तो गोलंदाज या ठिकाणी पारस आणि फलंदाज मात्र या ठिकाणी आता प्रसाद. पाहूया पहिला चेंडू. नक्कीच पहिला चेंडूवरती या ठिकाणी पंचांचा कॉल येतोय. लॉ नंबर 22 चा वापर करून या ठिकाणी दोन्ही हात हवेमध्ये इशारा देत असताना या ठिकाणी स्वराजजी देवले मला इशारा देत. पहिला चेंडू स्क्वेअर आहे. अवांतर स्वरूपात मध्ये सुरुवात पाहायला मिळाली. पुन्हा या ठिकाणी पारस टू प्रसाद. पुन्हा लेगच्या दिशेने ठोकलाय. अति सुंदर अफलातून या ठिकाणी आउटस्टँडिंग, ग्लोरियस, इनक्रेडिबल, मॅग्निफिशियंट, अट्रॅक्टिव्ह षटकार. मित्रांनो समीकरण आपल्या समोर सादर होतोय. मी सांगितलं होतं मॅच अद्याप संपले नाही आहे, कारण हे दोन फलंदाज अशिवरे संघ या ठिकाणी सध्या इन्फॉर्म असणारा संघ मैदानामध्ये प्रयत्न करतोय. आपण या ठिकाणी आता याच्यानंतर जो मॅच आहे तो मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. रायगडचा आयकॉन या ठिकाणी हुसेन टाका या ठिकाणी पाहायला मिळेल. शिग्रा संघाला बिलॉंग करणारे ओरपी चेंडू नो डाऊट या ठिकाणी गुड, व्हेरी गुड. द लिजनमॅन ठोकतोय इन यूज 6. अफलातून या ठिकाणी ब्रँडेड षटकार पाहायला मिळालं. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 13. पहिलं षटक ऑन द वे असताना मित्रांनो 13 धावसंख्या. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे जवळजवळ 15 ची सरासरी असताना या ठिकाणी 60 धावा जमा करायच्या आहेत. तर प्रसाद पाटील या ठिकाणी ठोकतोय. खरोखर या ठिकाणी दोन चेंडू अद्याप या ठिकाणी झालेले आहेत. दोन चेंडूवरती 2 प्रहार. कुठेतरी या ठिकाणी चेंज करायला लागेल. निसर्गाचा नियम, परिवर्तन, कोणती गोष्ट असो, जिथपर्यंत आपण या ठिकाणी नवीन नवीन काही करण्याचा प्रयत्न करणार नाही तर तिथेच असणार. या ठिकाणी खरोखर प्रयत्न करायला लागतील. काहीतरी नवीन मला माइंड मध्ये आणून सेट करायला लागेल. कुठेतरी रोखायला लागेल. 2 चेंडूवरती 2 प्रहार. ऑन द हॅट्रिक होणार का? पाहूया हॅट्रिकचा मानकरी ठरणार का? आणि या ठिकाणी मोठी फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सरळ क्लीन चिट केल्या ठिकाणी फलंदाज बाद होणार. यस, इट इज अ गॉट डीजे. थँक्यू डीजे. अफलातून या ठिकाणी स्पर्धा आपल्या समोर दुपारच्या झोन मध्ये चालू आहे. या ठिकाणी प्रयत्न करता करता कुठेतरी अपयश आलं. प्रसाद पाटील या ठिकाणी एलबीच्या स्वरूपात माघारी परतलेले आहे मित्रांनो.
घेण्यासाठी नेक्स्ट फलंदाज एक जबरदस्त फलंदाजी करण्यामध्ये ज्याला यश नेहमी येत असतंय, एक हार्डहिटर फलंदाज, एक अष्टपैलू ऑलराऊंडर या ठिकाणी मनीष मैदानामध्ये गेलेला आहे. मनीष मोकल बघायला पण तयार ना. 13 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 60 धावांची गरज. मॅच मध्ये प्रयत्न चालू आहे, कुठेतरी या ठिकाणी यश मिळालं अग्राव संघाला. मोठा फटका या ठिकाणी, उंची जास्त लांबी कमी या ठिकाणी. 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, देऊन झाला 4. थँक्यू डीजे. धाव संख्या 17. एक फलंदाज बाद असताना 60 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे, तो म्हणजे मनीष मोकल. त्याची प्रशंसा सुरुवातीलाच माझ्या सुवाणीतून पाहायला मिळाली. एक जबरदस्त हार्डहिटर फलंदाज मनीष. या ठिकाणी मोठी अपील, मात्र प्रयत्न केले धावण्याचा आणि या ठिकाणी बघा चूक पाहायला मिळाली. न तेरा कसूर ना मेरा कसूर, जिसका कसूर उसने दिया 4 रन. डीजे चेंडूवरती पाहायला मिळाले. चुकीचा थ्रो पाहायला मिळालं. या थ्रोला नक्कीच माफी नाही, कारण हा थ्रो या ठिकाणी जर आपण नक्कीच त्याला कव्हर दिली नाही, त्याला जर अडू शकलो नाही तर धाव समोरच्या संघाला 4 एक्स्ट्रा भेटत आहेत मित्रांनो. धावसंख्या 4 ने वाढली. 21 धावा. पहिलं षटक ऑन द वे असताना मोठा फटका, नो डाऊट या ठिकाणी संघाचा हुकमी एक्का ज्याने मारलाय उत्तुंग छक्का. मध्ये मित्रांनो खूपच मजा येतोय पाहायला या ठिकाणी. धावसंख्या बघा, पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे 27. पारस या ठिकाणी चांगली फलंदाजी आज पाहायला मिळाली, मात्र चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली आहे. पारस कडून चूक पाहायला मिळाली. 60 धावांची गरज असताना मित्रांनो या ठिकाणी पाहतोय पहिलं समीकरण, पहिल्या षटकातील समीकरण असं आहे की 6 चेंडूचा खेळ समाप्त, 27 धावा खर्च केल्या पारसने. नेक्स्ट गोलंदाज येतो या ठिकाणी शैलेश. कुठेतरी शैलेश या ठिकाणी कमबॅक आणून सोडायला लागेल. 27 धावा. आता मात्र फक्त 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. ऑफच्या दिशेने खेळून काढतो पिंट्या पाटील. क्षेत्ररक्षण आहे, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडू गॅदर करून तेवढं चांगलं थ्रो पाहायला मिळालं. 1 ने या ठिकाणी संतुष्टी. नॉनस्ट्रिकला जाऊन उभं राहिलेलं आहे, कारण स्ट्राईक करतोय मनीष मोकल. त्याच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक येत आहेत, त्याला या ठिकाणी स्ट्राईक होते आणून सोडलं. पुन्हा जाऊया शैलेश. और पिच चेंडू लेच्या दिशेने जागा दाखवली. नो डाऊट या ठिकाणी एक चांगला नजर ठेवली, वेट केला, चेंडू मैदानाच्या बाहेर थेट केला. आतमकर या ठिकाणी कुठे असतील या ठिकाणी यायचं आहे. अभिजित या ठिकाणी अभिषेक आपण आमच्या जवळ यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी मनीष मोकल या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय.
60 धावा काय 160 असते तरी माइंडवरती प्रेशर न घेता मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना ठिकाणी यश मिळत आहे. चांगलं स्ट्रोक पाहायला मिळाले. चांगली या ठिकाणी लॉंग लेगची जागा चॉईस केले. मनीष मोकल मॅन फ्रॉम हाशिवरे एक चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 34. 60 धावांची गरज. सेकंड ओव्हर ऑन द प्रोग्रेस असताना चांगली फलंदाजी, चांगली मॅच, कुठेतरी चांगले यश. आणि हा मात्र चुकीचा चेंडू. पंचांकडून इशारा येतो या ठिकाणी स्क्वेअर चेंडू. एक धाव अजून या ठिकाणी वाढली. धावसंख्या 35. फक्त 25 धावांची गरज. एक हाती गट निघण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीचा आणि तमाशा ते चेंडू जातोय सीमा पार. षटकार. आपण पाहायला मिळालं 43 धावा खेळल्या होत्या या ठिकाणी तरंगने. पण त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय तो सुद्धा मनीष मोकल. तू करू शकतस तर मी सुद्धा करू शकतो या ठिकाणी. फॉर त्याच पद्धतीचा या ठिकाणी सामना आपण पाहतोय. प्रतिम आपला तोंड या ठिकाणी स्ट्रिकन हँडसम ग्लोरियस या ठिकाणी गुड ग्रेट सुपर टेरिफिक वंडरफुल अमेजिंग डीजे. आपण पाहतो ज्यावेळी एकदम सुंदर हँडसम या ठिकाणी चिकना बाण, ज्यावेळी एक सुंदर असं मुलगा त्याच्यावरती मुली फिदा होतात. आणि चांगल्या फलंदाजी हँडसम फलंदाजी करण्यावरती क्रिकेट रसिक फिदा होतात. तशी चांगली फलंदाजी आपण पाहतोय मनीच्या बॅट मधून. एक धाव मिळाली या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 48. फक्त 12 धावांची गरज. कुठे होता सामना आणि कुठे आणून सोडला. सेकंड ओव्हर ऑन द प्रोग्रेस असताना ऑफच्या दिशेने खेळून काढतो त्यावेळी क्षेत्ररक्षण आहे चांगल्या पद्धतीने. मास्टर माइंड या ठिकाणी फलंदाजी पिंट्या पाटील करून षटक पूर्ण झालं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 49. 12 चेंडू 11 धावांची गरज. कशी फलंदाजी आणि कशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याच्यानंतर आपण ज्या मॅचचं या ठिकाणी नक्कीच पूर्ण चलेला पंचक्रोशी ज्याची वाट पाहतोय तो सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पूर्वा 11 या ठिकाणी साई, तसेच या ठिकाणी नक्कीच संकेत स्पोर्ट्स 11 या ठिकाणी शिग्रा. या सामन्यामध्ये या ठिकाणी एकापेक्षा एक चांगले खेळाडू पाहायला मिळतील. या सामन्यामध्ये हुसेन टाके या ठिकाणी पाहायला मिळेल. सध्याच्या या ठिकाणी आपण पाहतोय एक जबरदस्त खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आपल्या समोर हजर झालेला आहे. धन्यवाद गणराजी स्पर्धा घडवण्यासाठी. ऑफच्या दिशेने खेळून काढतो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं तर गलीच्या दिशेने गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू आणि खेळाडूची या ठिकाणी रनिंग लागली होती मात्र चेंडू विजय झाला. डीजे. फटका लेगच्या झोनकडे दरम्यान नागेश सज्ज आहे मात्र या चेंडूवरती फलंदाज एक चांगल्या पद्धतीने एक चांगलं क्रिकेट चांगलं झेल पाहायला मिळालं. मित्रांनो आपण पाहिलं तर धावसंख्या आहे हशिवरे संघाची
53. 7 धावांची गरज. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सोयश. 7 धावा रोखता येतील का? कधी कधी मनामध्ये प्रश्न पडतो. क्रिकेटमध्ये काही शक्य आहे. मोठा फटका, नो डाऊट. या ठिकाणी ज्यावेळी पॅचच्या स्लॉट मध्ये आलं त्यावेळी सर्वांना समजून गेलं चेंडू जाऊन सरळ प्रेक्षकांच्या मध्ये थांबणार आहे. असताना पुन्हा या ठिकाणी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा चेंडू जाणार वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आणि या सामन्याचं गोड शेवट पाहायला मिळालं. अग्राव विरुद्ध हाशुरे या सामन्यामध्ये नक्कीच सामना जिंकतोय हाशुरे संघ. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली प्रणय आणि मनीष मोकर यांच्या बॅट मधून. याच्यानंतर एक सामना आपण पाहायला विसरू नका, कारण आयुष्य खूप मोठे आहे आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांवरती मात करायला विसरू शकत नाही आपण. तसं या ठिकाणी सामना सुद्धा पाहायला विसरू नका. एक विनंती असेल, मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय मित्रांनो. ज्याने धावा जमवलेल्या आहेत 29 आणि संघासाठी एक फलंदाज सुद्धा